नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज आहे 7 जानेवारी. तर आज आपल्या चॅलेंजचा 4था दिवस आहे. तर मी आता आहे कात्रज चौकामध्ये आणि निघालो एका कामासाठी. तर आजचा हा प्रवास तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा. हाती बिगावना ऐकत नाही येड मन हे असं कठावना दडड उसरना हुरहुर बिसरना त्यात खुळा एका जागी कुठच ठरना जागत राहत एकट गात सपन बघत हे मन धावतया तुझ्याच मग डोलतया तुझ्याच साठी धाव जिता कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे धावतया तुझ्याच मग डोलतया तुझ्याच साठी धाव जिता कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे सोवळणे सुजांभळ हसू काळीज तर बी तुझ्याच नाव तुझाच गाव तुझीच येस जाव तरी दूर कसर जाव सावळणे सुजांभळ हसू काळीज. तर मी आज आलोय अगस्ती सहकारी साखर कारखाना येथे आणि हा कारखाना आहे अकोल्यामध्ये. तर जवळजवळ पुण्यापासून 200 किलोमीटर हा कारखाना आहे आणि हा कारखाना अहमदनगर जिल्ह्यातील अतिशय चांगला कारखाना आहे. यामुळे आजूबाजूतील गावातील लोकांना चांगला रोजगार निर्माण झाला आहे. तर आता फायनली आपलं काम झालंय आणि आता वाजले जवळजवळ संध्याकाळचे 5:30 आणि मी निघालोय परतीच्या प्रवासाला पुण्यासाठी. तर तिथून पुढे आल्यानंतर असा एक सुंदर वातावरण आम्हाला दिसलं, त्यामुळे आम्ही थोडंसं थांबलो. त्या वातावरणामध्ये एकदम सुंदर प्रसन्न वाटत होतं आणि हा रस्ता सुद्धा अतिशय सुंदर आहे. तर त्यानंतर आम्ही तिथून पुढे आलो चाकणमध्ये आणि चाकणमध्ये आल्यानंतर आम्हाला एक खूप मोठं ट्रॅफिक लागलं. त्या ट्रॅफिकमधून आम्ही हळू आलो पुढे. आणि तुम्ही ह्या ट्रॅफिकमध्ये काय करता, पुण्याचं ट्रॅफिक तर तुम्हाला माहिती ते कसं आहे ते. त्यानंतर आम्ही हळूहळू पुढे आलो. तर ट्रॅफिकमधून आम्हाला पुढे यायला जवळजवळ 2 तास लागले. तर त्यानंतर फायनली मी आलो कात्रज चौकामध्ये. तर जिथून आज सकाळच्या ब्लॉगची सुरुवात केली होती, तर फायनली तिथं आलोय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त